महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा यांना जाऊन आज 1 महिना होत आहे। तेव्हापासून त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार दादांच्या घातपाताची संबंधाने चौकशी व्हावी त्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत। प्रसारमाध्यमांना आणि शासन व्यवस्थेला ते गोळा करून देत आहेत, त्या कामात ते पूर्ण वेळ व्यस्त आहेत। दुसऱ्या बाजूला दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळाच गेला की काय अशा पद्धतीने एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली आणि पहिल्या दिवसापासून सत्ता सत्ता आणि सत्ता हा मंत्र जपत आहे। काल सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाच्या निवड झाली। त्या निवडीनंतर पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांना बोलायला संधी या चांडाळ चौकडीने दिली नाही। त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार जेव्हा व्यासपीठावर आले त्यांना ज्या पद्धतीने अंगुली निर्देश करून प्रफुल्ल पटेल यांनी इशारा दिला कुठे बसायचं ते, याच्यावरून कळतं दादांच्या नंतर दादांच्या कुटुंबियांची हेळसांड आणि अवमान कशा पद्धतीनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे करत आहेत हे आपण सर्वजण पाहत आहोत। कालचा जो प्रसंग आहे त्याच्यात आणखी एक प्रसंग घडला। आमदार सरोज आहिरे असं म्हणाल्या की आम्हाला दादांच्या जवळ तुम्ही कधी जाऊ दिलं नाही, आता किमान वहिनीच्या जवळ तरी जाऊ द्या। ही जी काय आर्त विनवणी त्या आमदार करत होत्या आणि ते सगळं रेकॉर्ड झालं, हे फार गंभीर आहे। या चांडाळ चौकडीला खरं तर पक्ष ताब्यातच घ्यायचा होता, परंतु रोहित पवार यांनी सातत्याने भूमिका मांडल्या। सुनेत्रा वहिनीच्या पाठीशी पवार कुटुंबीयही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी भूमिका मांडत राहिलं आणि म्हणून नाईलाजास्तव त्यांना कुणालाही तो पक्ष ताब्यात घेता आला नाही। सुनेत्रा वहिनी अध्यक्ष झाल्या याचा सर्वांनाच निश्चित आनंद आहे। त्या सगळ्या घटनेतून मात्र ही चांडाळ चौकडी अस्वस्थ झालेली आहे। त्यांना कधीही दादांच्या घातपाताची चौकशी व्हावी असं वाटलं नाही। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हकललं गेलं तरी ते आज दादांच्या किती जवळ होतो हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। सुनील तटकरे त्या ठिकाणी दादांची तिजोरी कशी हडप करता येईल त्याच्या कामाला लागलेले आहेत। प्रफुल्ल पटेल पक्षाचा मालक कसं बनता येईल या कामात लागलेले आहेत। या सर्वांना विनंती आहे, दादांच्या घातपाताची चौकशी होत असताना तुम्ही जर काही निदान मदत करत नसाल, निदान अडथळे तरी करू नका, ही तुम्हाला विनंती आहे।